नमस्कार. भूमिकास फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर बघा, आज आपण आहे ना ती छातीच्या मापाची बॅकनेक डिझाईन बघणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही पूर्ण बघा. याचं माप मी स्क्रीनवरती दिलेलंच आहे. उंची 12.5ची आहे, पण अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेली आहे. आणि शोल्डर 5.5चा आहे आणि मुंडा 6चा घेतलेला आहे. जर तो तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही 5.5चा घेऊ शकता. कमर 27चा आहे आणि छातीचं माप आहे 30चं. तर ते माप पूर्ण चौथा भाग काढून त्याच्यामध्ये मी 1.5 ते 2 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे. तर ही अशी मी पूर्ण कटिंग केलेली आहे. आणि इथं आहे ना मी मागचा गळा 8.5 ते 9 इंचचा, म्हणजे तुम्ही कोणत्याही मापावर तुम्ही किती पण मोठा कापू शकता. 8चा 9चा किंवा 10चा जर घडी असली तेवढी. तर इथं मी 8.5चाच घेतलेला आहे, कारण छोटं माप आहे ना, 30 छातीचं माप आहे त्याच्यामुळं. तर मग इथं बघा मी असं गळ्याला आकार देऊन घेते अगोदर. आणि याला आपण कॅनव्हास लावणार नाही, कारण मला हा ब्लाऊज आहे ना अर्जंट संध्याकाळी द्यायचा होता. त्याच्यामुळं मग पटपट उरकत, कारण खूप सारे ब्लाऊज माझ्याकडे आलेले आहेत. त्याच्यामुळं मग पटकन उरकला पाहिजे ह्या हेतूने मी बिना कॅनव्हासचा हा गळा शिवलेला आहे. तर तुम्हाला नक्की आवडेल, व्हिडिओ पूर्ण बघा. गळा आखून झाल्यानंतर तो भाग दुमडून दुसऱ्या साईडनी पण त्याचा आकार उमटवून घ्यायचा व्यवस्थित. थोडा डार्कमध्ये खडूने आखायचा आणि मग नंतर उमटवून घ्यायचा असा. आणि उमटवून घेतल्यानंतर मग असा ना व्यवस्थित आखून घ्यायचा. जो उमटलेला आहे त्याच्यावरती खडूने डार्कमध्ये आखून घ्यायचा व्यवस्थित असा मी आखलेला आहे असा. तर ह्या आकाराचा तुम्ही कुठलाही गळा आखू शकता, तसं काही नाही. पण मी इथं बघा बिना कॅनव्हासचा गळा हा शिवणार आहे. आणि माझं असं ठरलेलं आहे की आता म्हटलं रोज व्हिडिओ आपण टाकत जाऊ, कारण बरेच जण व्हिडिओची वाट बघत असतात. तर कसं आहे, व्हिडिओ रोज टाकायला मला काही प्रॉब्लेम नाही, पण मग रोजचे डिझाईनचे व्हिडिओ मला म्हणजे टाकणं शक्य नाही. तर बऱ्याच मैत्रिणी म्हणत होत्या की तुम्ही डेली रुटीन टाकलं तरी पण चालेल. पण मग ठीक आहे, ते डेली रुटीन कसं आमचं खूप बिझी शेड्यूल असतं सकाळी उठल्यापासून मुलांचं आवरलं आणि ते शक्य नाही होत म्हणजे कॅमेरासमोर. तर मग ठीक आहे, मी म्हणजे मला जसं शक्य झालं तसं मी व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल. आता बरेचसे आपले सबस्क्रायबर पण वाढलेले आहेत आणि छान वाटतंय, मस्त. तर बघा, आता इथं आखून झाल्यानंतर आहे ना आपल्याला त्या आखलेल्या भागावरती टिप मारून घ्यायची आहे. टिप मारताना कुठंही ओढायचं किंवा खेचायचं नाही. टिप मारण्या अगोदर आपण सरळ भागावरती अस्तर ठेवलेला आहे, शिद्या भागावरती, म्हणजे जी मेन बाजू आहे त्या बाजूवरती ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर आपण टिप मारून घेणार आहोत, कारण तो अस्तर आहे ना आपल्याला आतमध्ये फोल्ड करून त्याच्यावरती दाबटीप मारायची आहे त्याच्यामुळं. तर बघा इथं मी आता टिप मारलेली आहे. हा 30 छातीचा माप आहे. 30 छातीच्या मापाचं मेजरमेंट मी तुम्हाला दिलेलंच होतं. त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता 30 छातीच्या मापाची. आणि ती जर तुम्हाला जास्त वाटत असेल 1.5 ते 2 इंच, मी बहुतेकदा 2 इंच एक्स्ट्रा घेते शिलाई मार्जिनमध्ये जाण्यासाठी, कारण बरेच मैत्रिणींची तब्येत ही कमी जास्त होत असते ना, त्याच्यामुळं मग 2 इंचची ही पॉसिबल म्हणजे व्यवस्थित बसते. कारण कधी जर आपली तब्येत वाढली तर मग ते शिलाई किंवा टिपा उसवून तो ब्लाऊज आपल्याला परत घालता येतो. बऱ्याच मैत्रिणींचं असं असतं, फेस टू फेस माप घेतात आणि मग नंतरून जेव्हा ब्लाऊज खूप सुंदर साडीवरचा ब्लाऊज असतो, अशा म्हणजे गिरायकांचं माझ्याकडे म्हणणं होतं की ताई खूप शिलाई कमी ठेवतात आणि मग नंतर आम्हाला घालायला जमत नाही. खूप 1000च्या 1500च्या 2000च्या साड्या असतात. मग असं होतं, मग हे होऊ नये त्याच्यामुळं तुम्ही जर 2 इंच एक्स्ट्रा घेतली ना शिलाई मार्जिनमध्ये जाण्यासाठी, तर तो पुढं तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि आपले कस्टमर पण टिकून राहतील. कारण मग कसं आहे, शिलाई उसवून तरी पण त्यांना तो ब्लाऊज आपल्याला म्हणजे यूज करता येतो त्याच्यामुळं. तर पुढच्या दृष्टिकोनाने तुम्ही 2 इंच शिलाई मार्जिनमध्ये जाण्यासाठी म्हणजे घेण्यासाठी घेत चला 2 इंचची एक्स्ट्राची कपडा. तर मग बघा इथं मी आता फोल्ड करून घेतलेला आहे आणि फोल्ड करून घेतल्यानंतर हाताने व्यवस्थित तो कपडा प्रेस करून घ्यायचा, म्हणजे जेणेकरून जो आकार आहे तो आपला आकार प्रॉपरली आला पाहिजे. आणि जेव्हा आपल्या ब्लाऊजचा प्रॉपरली आकार येतो तेव्हाच आपल्याकडं म्हणजे कस्टमर पण म्हणजे ॲक्टिव्ह होतात की नाही ताईंचं शिलाई काम हे खूप छान आहे, व्यवस्थित करतात, म्हणून मग ते
टिकून राहतात. बऱ्याच मैत्रिणींचं असं आहे की शिलाईचं काम सगळं काही येतं, म्हणजे प्रॉपरली ड्रेस वगैरे सगळं काही शिवतात, पण मग कुठं चुकतं तर आपण काय चुकतो, म्हणजे शिवताना आपल्या काय चुका होतात ते लक्षात घेणं खूप गरजेचं असतं. आणि ह्या छोट्या छोट्या चुका आपल्याला खूप म्हणजे हे करतात. तर त्याच्यामुळं आहे ना, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, त्या लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक जर केल्या तर आपल्याला पुढं प्रॉब्लेम येत नाही. आता कसं माझ्याकडं खूप सारे खूप खूप म्हणजे आता तुम्हाला विचारू नका, मला असं झालंय की दिवाळीचं आवरू की ते ब्लाऊज शिवू. आता तुम्हाला एक म्हणजे असं एक गिऱ्हाईकाची अशी गंमत, तर इथं बघा आता आपण टीप मारून घेऊ. एका गिऱ्हाईकाला मी हरतालिकेला ब्लाऊज शिवून दिला नाही, तर त्यांनी तो ब्लाऊज कुणाकडेच टाकला नाही शिवायला, तो परत माझ्याकडेच घेऊन आले आणि तेही घाबरत आले की आता परत ताईंकडं ब्लाऊज असतील तर ते माझ्या ब्लाऊज शिवून देता की नाही. म्हणजे जेव्हा आपला काम जर व्यवस्थित असलं ना, तर गिऱ्हाईक असे आपले टिकून राहतात आणि कधीही कुठल्याही वेळेला ते आपल्याकडून ती अपेक्षा करतात. आणि मला खूप वाईट वाटलं, म्हटलं खरंच त्या ताईंचं द्यायला पाहिजे होतं शिवून. पण गंमत अशी झाली की त्या हरतालिकेच्या वेळेस त्या उद्याच्या हरतालिका आणि आदल्या दिवशी आल्या, मग तेव्हा मला पॉसिबल झालं नाही, म्हणून मग तो ब्लाऊज मी शिवला नाही. पण मग असं मी आता त्यांना डिझाईनचा ब्लाऊज, त्यांना डिझाईनचा शिवायचा होता म्हणून ते थांबून राहिले, मग त्यांना मी आता डिझाईनचा शिवून देणार आहे. आता ते बोलले की मी लक्ष्मीपूजनला ती साडी घालणार आहे म्हणून. मग तर मग असं असतं कधी कधी आपलं कामावर पण आपल्याला ओळखलं जातं. असं आपलं काम जर व्यवस्थित असलं त्याच्यावर पण डिपेंड असतं. तर बघा इथं मी आता आहे ना मेन फॅब्रिक आणि अस्तर हा जोडून घेतलेला आहे आणि त्यांना साईडनी टिप मारून घेतलेली आहे. जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो मी कट करून घेते. आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते, जेव्हा आपण माप घेतल्यानंतर अस्तर व्यतिरिक्त जो मेन फॅब्रिक असतो तो 1.5 ते म्हणजे अर्धा ते पाऊण इंचचा एक्स्ट्राची कट करत जायचा, जेणेकरून आहे ना आपल्याला कुठं ओढला किंवा खेचला जात नाही, चुन्या वगैरे राहत नाही. पिना लावल्या ना तर खूप म्हणजे सुंदर असे ब्लाऊजची फिनिशिंग येते हे. त्याच्यामुळं मग थोडासा प्रॉब्लेम येतो कट करण्यासाठी, पण काही प्रॉब्लेम नाही. जर आपली शिलाई जर व्यवस्थित असेल तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. तर इथं बघा आता आपण पाठीमागील टक्स टाकून घेऊ. हे टक्स 3 इंचावरती टाकायचे आहेत, तुम्हाला माहितीच आहे 3 किंवा 3.5 इंचावरती टाकायचे असतात. तर बघा आता टक्स टाकून घेऊ आणि मग नंतरून आपण कमरपट्टी लावून घेऊ. खूप सोपी डिझाईन आहे, कारण काठ खूप छोटा होता ना, तो काठ आहे ना बाहीलाच फक्त पुरला गेला आणि डिझाईन करायला काठ उरला नाही. त्याच्यामुळं मग मी ही अशी सोपी आणि खूप साधी पण ॲक्टिव्ह अशी डिझाईन बनवलेली आहे, म्हणजे जेणेकरून कस्टमर पण खुश, म्हणजे दिसताना पण तो ॲक्टिव्ह दिसला पाहिजे ब्लाऊज, असं असतं. तर मग बघा इथं मी आता अशी टक्सला अशी टिप मारत जायची, वरती दोरा कट करायचा नाही, डायरेक्ट फोल्ड करून खालीपर्यंत खाली कट करायचा. तर बघा आता प्रॉपरली आपला गळा शिवून झालेला आहे. आता आपण कमरपट्टी लावून घेणार आहोत. तर 1.5 ते 2 इंचची अशी पट्टी कापून घ्यायची आणि व्यवस्थित सरळ करून घ्यायची. आणि मग नंतर एका साईडने थोडीशी फोल्ड करून त्याला टिप मारून घ्यायची. फोल्ड करून टिप मारून घ्यायची, कारण याला पुढच्या साईडला पण मग टिपा म्हणजे पट्ट्या लागतील, त्याच्यामुळं मी पट्ट्या काढूनच ठेवते पाठीमागं आणि पुढच्या साईडला पण. हा प्रिन्स कट ब्लाऊज म्हणजे नाही, कटोरी ब्लाऊज आहे, सॉरी प्रिन्स कट. मी याच्या अगोदरच 2 ते 3 प्रिन्स कट ब्लाऊज शिवलेले आहेत. तर मग बघा इथं पट्टी अशी बरेचसं छोटं माप असतं, पण मग काय कस्टमरला प्रिन्स कट नाही आवडत, जे जुने कस्टमर आहेत त्यांना कटोरीज ब्लाऊज लागतो. तर मग कसं आहे आपलं काम आहे ते, ज्यांना जसं आवडतं तसं बनवून द्यायचं. तर बघा इथं आता आपण ही अशी दाबटीप मारून घेणार आहोत एका साईडनी. आणि दाबटीप मारताना नेहमी मी तुम्हाला सांगत असते की जो अस्तरचा कपडा आहे तो वरती दिसला नाही पाहिजे, जेणेकरून आपली ब्लाऊजची फिनिशिंग बिघडेल. त्याच्यामुळे दाबटीप मारताना आहे ना अस्तरचा कपडा हा प्रॉपरली आतमध्येच असला पाहिजे, मधच्या साईडनेच, आणि मी वरतून व्यवस्थित हळूहळू टीप मारत चालायची. आणि छातीचा माप असल्यामुळं काही प्रॉब्लेम नाही, खूप इझी पद्धतीने आणि लवकरात लवकर ब्लाऊज शिवून होतो. आणि वरतून पण परत एक टीप मारून घ्यायची. तुम्हाला जर ही टीप मारायची नसेल तर तुम्ही हात शिलाई पण करू शकता, पण तेवढा वेळ नसतो माझ्याकडे, त्याच्यामुळं मग मी टीप मारून देते.
आणि तसं कस्टमरचं पण काय म्हणणं नसतं. त्याच्यामुळं मग आता बघा इथं आपण त्याला लेस लावून घेणार आहोत. तर लेस लावण्या अगोदर बघा मी जो उरलेला काटा आहे ना तो अशा पद्धतीने घेतलेला आहे. मला वाटतं 3-3 इंचाचा काटा आहे आणि तो मी असा फोल्ड म्हणजे जो साईडचा कपडा आहे तो मध्ये फोल्ड करून त्याला टिप मारून घेतलेली आहे. आणि इथं बघू शकता आता म्हणजे थोडंसं दोर निघू नये किंवा बाहेर दिसू नये त्याच्यामुळे व्यवस्थित टिप मारून घ्यायची. आता इथं मी असं बघा असा ठेवून घेते तो पॅच आणि मग नंतर त्याला पिन लावून घ्यायची म्हणजे जेणेकरून तो जो आकार आहे तो इकडे तिकडे सरकणार वगैरे नाही, प्रॉपरली व्यवस्थित बसेल अशी पिन लावून घ्यायची. आणि मग नंतर ना अगोदर ना याला टिप मारून घ्यायची आहे आपल्याला. अशी टिप मारून घेऊ. टिप मारून झाल्यानंतर मग नंतर आपण लेस लावणार आहोत. बघा खूप सुंदर असा दिसतो गळा आणि छाडी. चंद्रा साडी आता बरेचसे अर्धा चंद्र निघाला नाही का, ती साडी होती, ही खूप छान साडी होती. आता त्याला आपण गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहोत. तुम्ही कुठली पण लेस लावू शकता, ब्रॉड लावू शकता, छोटी लावू शकता किंवा एखादी डिझाईनची पण लावू शकता लेस. तसं काही नाही, तुमच्या कस्टमरच्या म्हणण्यानुसार तुम्ही त्याला तसं हे करून देऊ शकता. पण मग इथं बघा मी अशी लेस लावलेली आहे आणि मी लेस लावताना पण डबल टिप मारत असते. तर बघा इथं अशी लेस लावून घेते. जिथं आपल्याला फोल्ड करून जो आकार द्यायचा आहे त्रिकोणी ना, तिथं व्यवस्थित लेस दुमडून घ्यायची व्यवस्थित. म्हणजे जो आकार आहे ना तो आपला प्रॉपरली आकार दिसतो व्यवस्थित. आणि खूप सारे कस्टमरचे ब्लाऊज आले त्याच्यामुळं खरंच खूप म्हणजे असं मला थोडंसं हे झालं आहे. एक नाही पण मी सांगू शकत नाही की माझ्याकडं टाकू नका असं. ते कसं होतं, जर ताई तुम्हाला शिवता येते तर तुम्ही नाही का म्हणता, असं पण होतं आहे ना. मग त्याच्यामुळं त्यात दिवाळी पण आलेली आहे, त्यात शेतातलं पण आता करायचं आहे, थोडंसं शेतात पण जायचं आहे. तर मग असं जेवढं शक्य झालं तेवढं तर करणारच आहे. पण मग इथं ब्लाऊज खूप मला महत्त्वाचे आहेत, कारण प्रत्येकी गिऱ्हाईकाचा ब्लाऊज हा लक्ष्मीपूजनपर्यंतचा आहे. म्हणजे जेवढे आताचे कस्टमर आलेले आहेत ना तेवढे ताई लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशी दिलं तरी चालेल असे बोलून गेलेले आहेत. त्याच्यामुळं मग ते आपण बघू. रात्री पण मी बसत असते 11-12 किंवा 1 वाजेपर्यंत. जास्त वेळ नाही मी बसत कारण मला ॲसिडिटी होते त्याच्यामुळं. मग पण बसते मी आणि तेवढे तयार करते, जेवढे शक्य झालं तेवढं तयार करते. तर बघा लेस अशा पद्धतीने लावून घ्यायची आणि लेस पूर्ण लावून झाल्यानंतर आपण एका साईडने टिप मारतो ना, मध्यभागी नाही लेसला टिप मारायची. लेस छोटी जरी असली तरी दोन्ही साईडने टिप मारायची, जेणेकरून जेव्हा तो ब्लाऊज धुतला वगैरे जातो ना तेव्हा ती लेस निघत नाही, मग ती व्यवस्थित राहते, जशी आपण लावली तशी राहते. त्याच्यामुळं लेस छोटे असो किंवा मोठे असो त्या लेसला डबल टिप मारायला अजिबात विसरायचं नाही. तर मग बघा आजची डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ना. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन पण प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ टाकले तर त्याचं नोटिफिकेशन भेटेल. आणि काही तुम्हाला म्हणजे कशी डिझाईन वगैरे पाहिजे ते पण मला कमेंट करून सांगा. बघा प्रॉपरली गळा आपला तयार झालेला आहे. बघा किती सुंदर दिसतो असा. आणि तुम्हाला जर इथं पॅच चिटकवायचा असला ना तर पॅच पण चिटकवू शकता. बघा असं सुंदर गळा झालेला आहे, आकार पण खूप छान आलेला आहे. तर मग चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. हा 30 छातीचा माप आहे. हा पूर्ण कटोरीचा ब्लाऊज मी तुम्हाला आता दाखवते आहे. असं शिवून असं तयार होतो. तर मग चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.